बालगीत रामायण म्हणजे मुलांच्या बरोबर झालं, व महिलांच्या बरोबर आता झालं. मग आता आपण प्रांत झाले, राज्य झाली, जिल्हे झाले, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणूया. तर आता आपण देशाच्या पार महिलांना घेऊन, मुलांना घेऊन तर आपण गेलोच होतो आतापर्यंत. पण आता हे सखी गीत रामायण किंवा कृष्णरंग किंवा हे जे आपले महिलांसाठीचे कार्यक्रम आपण बांधलेत, ते देशाच्या पार जावेत. साता समुद्र मारायची आहे. करेक्ट, साता समुद्रापार जावेत. कारण सांगते याला की ही कन्सेप्ट खूप नवीन आहे. म्हणजे आता काही लोकांनी सुरू केलंय, उत्तम आहे ते. कारण हे साहित्यच असं आहे की कोणीही करावेत त्याचे कार्यक्रम. आणि याच्यात म्हणजे गीत रामायणाच्या बाबतीत तर प्रचंड कॉर्पोरेशन माडगुळकर प्रतिष्ठान आणि या सगळ्यांचं खूप मिळालं मला. 10 वर्ष खूप अप्रिसिएशन होतं, खूप छान मिळालं. तर आता जेव्हा सांघिक गीत रामायण म्हणजे आता परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण जेव्हा केला, तेव्हाही निवेदक जे मिलिंद कुलकर्णी होते, तर त्यांनी पण त्या गोष्टीला खूप वजन दिलं की गीत रामायण आम्ही सगळ्यांचंच बघतो, ऐकतो. म्हणजे श्रीधर फडके सादर करतात, बाबूजी होते, त्यांच्या मागे जी लोक ती 4 असायची. सेतू बांधारे झालं, नकोस नवके. बरोबर. पण हे जे तुम्ही करतात की 70 लोक एका सुरात एका आवाजात गाणं म्हणणं, आणि ते तितकं परफेक्टली जात आहे. तर ही कन्सेप्ट ही साता समुद्रापार जावी.